नमस्कार. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. चोहो बाजूंनी अडचणीत आलेले धनंजय मुंडे आता एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया. नमस्कार. महाराष्ट्र जन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मसजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने झालेले आहेत आणि या प्रकरणामुळेच राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढलेला आहे आणि अशातच आता धनंजय मुंडेच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे. धनंजय मुंडे आता थेट सत्र न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याची माहिती आहे. करुणा मुंडे प्रकरणी वांद्रे दंडाधिकाऱ्यांनी एक निर्णय दिला होता आणि करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेवरील आरोप अंशतः मान्य केले होते आणि त्यांना पोटगीसाठी पात्र सुद्धा ठरवलं होतं. महिन्याला 2 लाख रुपये भत्ता देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते आणि या आदेशाला आता धनंजय मुंडे आव्हान देण्याच्या तयारीत आहे आणि यासाठी ते सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट करुणा मुंडेंनी केला होता आणि अशामध्येच आज धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या या भेटीमध्ये त्यांनी राजीनामा सुपूर्द केला का अशी चर्चा रंगलेली आहे. तर मंडळी, ही होती महत्त्वाची बातमी. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र जनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.